नमस्कार मित्रांनो, सध्या आपण नेपाळच्या बातम्या पाहत आहे। तिथं सतत आंदोलन, प्रोटेस्ट, घोषणा चालू आहे। अवघ्या 2 तासामध्ये अख्खं नेपाळ गव्हर्नमेंट कोलॅप्स झालं। पंतप्रधान गेले, साधे MP, MLA, आमदार, खासदार हे सुद्धा गेले। हे आंदोलनकर्ते कोण होतं नक्की? हे आंदोलनकर्ते होते जेन झी। जेन झी म्हणजे जे 25 वर्षाच्या आतली मुलं आहेत ते फक्त। या आंदोलनामध्ये 25 वर्षाच्या वरच्या लोकांना अलाउड पण नव्हतं, त्यांना कोणी सुद्धा एंट्री सुद्धा दिली नव्हती। खरं सांगायचं तर पालकांना आज जेनजीचा प्रोटेस्ट घरीच पाहायला मिळतोय। आपल्याला बातम्या बघायची सुद्धा गरज नाही। ज्या घरांमध्ये ॲडोलसंट किंवा पौगंडावस्थेतली मुलं आहे त्यांना हा प्रकार रोजच पाहायला मिळतोय। नेपाळमध्ये सरकारकडं वेगवेगळी हत्यारं होती, जशी टियर गॅस, आणि आपल्याकडे जे हत्यार आहे ते वायफायचं बटन। समाजात दंगल का होते? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमचं म्हणणं कोण ऐकून घेत नाही, आणि घरात पण दंगल का होते? उदाहरण पाहू आपण। तुम्ही जर म्हटला अरे तू TV किंवा मोबाईल बंद कर, जेनजी काय म्हणतात, अरे सगळं माझं काम तर TV आणि मोबाईलवरच आहे। तुम्ही म्हटला चल जेवायला ये रे बाळा, त्यावेळी जेनजी काय म्हणतात, नाही मी आता माझा रील चालू आहे, माझ्या घरी 10 वाजता कर्फ्यू लागतो, म्हणजे 10 वाजता आपण साधारणपणे झोपायचं असं सगळ्यांचं म्हणणं असतं। परंतु माझ्या मुली बोलतात अरे 10 वाजता तर आमचं प्लॅनिंग चालू आहे। पालकांना वाटतं की वायफाय ही सुविधा आहे आपल्यासाठी, आणि जेनजीला काय वाटतं, वायफाय म्हणजे ऑक्सिजन आहे, त्याच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही। आम्ही लहानपणी पालकांना घाबरायचो, आणि आता उलट झालंय। जेनजीमुळं पालक घाबरतायत। काठमांडूच्या रस्त्यावर आणि आपल्या घरातल्या हॉलमध्ये काही सुद्धा फरक नाहीये। आज प्रत्यक्षात आपल्याला न्यूटनचा लॉ आपल्याला दिसतोय। काय बरं न्यूटनचा लॉ? की प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन आहे। जसं अंतराळामध्ये रॉकेट ज्यावेळी झेपावतं त्यावेळी त्याचे गॅस खाली सोडले जातात आणि रॉकेट अपोजिट डायरेक्शनला त्या पद्धतीनं जातो। याचा प्रत्यय आपल्याला दिवसेंदिवस घरी जाणवतो। आपण उदाहरणं बघूया। पालक बोलतात मोबाईल दे इथे, आता तुला झोपायची वेळ झाली। अशा वेळी मोबाईलचा वापर ते मिसाईल सारखे करतात, आणि कधी ब्लास्ट होईल, किती मोबाईल फुटले असतील हे त्यांनाच माहिती आहे। पालक म्हणतात अरे आपण बाहेर जेवायला चाललोय, आज प्रोग्रामला चाललोय, पण त्यावेळी तुझं कपडे व्यवस्थित घाल। आणि जेनजी म्हणतात तुम्ही माझं आयुष्य कंट्रोल नाही करू शकत। पालक बोलतात शुभ प्रभात, गुड मॉर्निंग, ते म्हणतात कशाची शुभ प्रभात आहे? म्हणजे थोडक्यात आपल्याला दिसतंय की न्यूटनचा लॉ आपल्याला त्याची व्हॅलिडिटी किंवा सत्यता पडताळण्यासाठी नासा किंवा इस्रोची गरज नाहीये, हे आपल्याला रोजच घरी आपल्याला दिसतोय। आता सगळे बोलतायत जेनजी 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 म्हणजे नक्की काय? पूर्वी आम्ही घरी, मी किंवा माझे मित्र सगळेजण, आई वडील किंवा टीचर्स, शिक्षकांना आम्ही नेहमी प्रश्न विचारत आहे, हे काय ते काय? आम्ही प्रश्न विचारला न्यूटनचे लॉ सगळीकडं होतील का लागू, आणि ह्याच्यावरती खूप सारं डिस्कशन आमचं व्हायचं। परंतु आज जर बघितलं तर जेनजीला काय झालंय की ते आपल्याला प्रश्न विचारत नाहीयेत। त्यांनी जर AI ला एक प्रश्न विचारलं की त्यांच्याकडं सगळ्या गोष्टीची उत्तरं हजर आहेत। जेनजी म्हणजे 1997 ते 2012 या दरम्यान जन्मलेली मुलं, म्हणजे आज त्यांचं वयोमान साधारण 13 ते 28 या वयोगटात आहे। ही जी मुले आहेत ह्यांना सोशली खूप नॉलेज आहे। जेनजी म्हणजे डिजिटल नेटिव्ह, ते आज सोशल मीडिया, ग्लोबल कनेक्टिव्हिटी या जगात जगतात। त्यांच्या फिंगर टिप्सवर उत्तरं अवेलेबल आहेत। याच्यामुळं त्यांच्यात काही मतं तयार झालेली आहेत। आपण म्हणू की ते रेबल्स नाही आहेत, म्हणजे ते बंडखोर नाही आहेत, परंतु ते जास्त जागरूक झालेले दिसत आहेत। ते समानतेच्या बाजूने आहेत, त्यांना अन्याय किंवा अपमान सहन होत नाहीये, त्याच्यामुळं ते बंडाला सतत तयार असतात। त्यांच्या मनात काही मतं फिक्स झालेले आहेत, आणि समानता आणि जुन्या चालीरीती यांना तोडून त्यांना पुढे जायचं आहे। परंतु अशा वेळी ते असुरक्षित पण आहे, कारण जी माहिती त्यांना सोशल मीडिया किंवा ग्लोबल कनेक्शन किंवा न्यूज किंवा पॉलिटिशियन यांच्यामार्फत मिळते, बऱ्याच वेळा त्या माहिती चुकीच्या पण असू शकतात, आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनावरती खोल परिणाम होऊ शकतात, आणि टोकाची पावलं उचलायला तयार असतात। ते भावनाशील आहेत, त्यांच्या इमोशन्स लगेच बदलतात। त्याचबरोबर मित्रांचा सहवास याच्यामध्ये खूप त्यांना कारणीभूत राहतो। बऱ्याच वेळा ते खूप मित्र आणि मैत्रिणींवर विश्वास ठेवतात, आणि नेपाळच्या दंगलीसारखे घरामध्ये सुद्धा त्यांचं ज्यावेळी काही त्यांना विरोध होईल किंवा त्यांना वाटेल की अपमान होईल, त्या प्रकारची दंगल, कन्फ्युजन, अँगर
किंवा कधीकधी व्हायलन्स सुद्धा त्यांच्याकडून घडतो. जेनजीला हवे असते स्वातंत्र्य. स्वातंत्र्य पाहिजे त्यांना फॅशनपासून, स्वातंत्र्य पाहिजे त्यांना झोपण्यापासून, स्वातंत्र्य पाहिजे त्यांना प्रत्येक निर्णयापासून. माझी मुलगी म्हणते टीनेजर्सला जास्त झोप हवी, म्हणून विकेंडला ती 10 नंतरच उठते. त्यांचे आंदोलन घरी सरकार पाडणार नाही, पण घरातली शांतता मात्र डिस्टर्ब करू शकते. आता यामध्ये पालकांनी शांतिदूताची भूमिका बजावली पाहिजे. नेपाळमध्ये सरकारने काय केलं, त्यांनी सोशल मीडिया बंद केली, त्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम सगळं स्टॉप केलं. त्याचबरोबर त्यांनी त्या आंदोलकांवर गोळीबार केला. त्याच्यामध्ये 19 लोक स्टुडंट होते, ते तरुण मुलं होते, ते गेले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जबरदस्तीनं यांचं आंदोलन किंवा यांचे प्रोटेस्ट आपण थांबवू शकत नाही. मग काय करायचं बरं? पहिली गोष्ट आहे की ऐका, ऐका आणि ऐका. हाच महत्त्वाचा नियम आपण पाळणं गरजेचं आहे. आपण जर त्यांना भाषण देत बसलो तर मात्र त्यांची रिॲक्शन उलटी होण्याची शक्यता आहे. जसं आपण म्हणतो की अरे मी सांगतो, मी जसं सांगेल तसं तुम्ही ऐकायला पाहिजे, असं नाही. ह्याच्या विरुद्ध तुम्ही असं विचारायला पाहिजे की तुला हे योग्य वाटतंय का? तुला जर वाटत असेल तर तू गो अहेड. तुम्ही थोडंसं डिप्लोमॅटिक वागणं गरजेचं आहे. डिप्लोमसी कशी बघा, 1 तास नेटफ्लिक्स, 1 तास होमवर्क. ही हुकुमशाही नाही आहे, ही लोकशाही आहे आणि वायफाय ही करन्सी आहे आपली. युनायटेड फ्रंट ठेवा. बऱ्याच वेळा आपण पाहतो की आई म्हणते हो आणि वडील म्हणतात नाही. त्याच्यामुळे घरामध्ये यादवी तयार होते आणि याचा फायदा मुलांना किंवा जेनजीला होतो. आणि ह्याच्यामध्ये आजी आजोबा असेल तर तिसरी आघाडी पण उघडली जाते आणि त्याच्यामध्ये सगळा गोंधळ होतो आणि अल्टिमेटली घरामध्ये शांतता राहत नाही. यांची ऊर्जा अफाट आहे आणि ती वळवायचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यांचं आंदोलन चुकीचं नाही आहे, परंतु आंदोलनाची दिशा चुकीची आहे. त्यांना खेळ, कला, वादविवाद, ज्या कॉम्पिटिशन असतात अशामध्ये त्यांना पाठवा आणि योग्य तिथं योग्य बक्षीस द्या. तुम्ही त्यांच्या पाठीवरची थापसुद्धा त्यांच्यासाठी बक्षिसासाठी सारखी असते. त्यांना जवळ घ्या, त्यांना गोड बोला, अशाही बक्षीस आपल्याला त्यांना फायदेशीर राहतात. पालकत्व म्हणजे काय झालं आहे आजकाल, सॉफ्टवेअरच्या अपडेटसारखं झालं आहे की एखादं व्हर्जन येतं ते कळायच्या आतच नवीन अपडेट येतं आणि नवीन प्रॉब्लेम येतात. म्हणजे मित्रांनो, नेपाळची दंगल ही छोटी आहे, ती थांबेल, परंतु आपल्या घरातली जी मिनी दंगल आहे ती मुलं 25-30 वर्षाची होईपर्यंत चालूच राहील. आपलं काम म्हणजे आंदोलन मोडून काढणे नाही, तर त्यांना योग्य दिशा देणे आहे. म्हणून पुढच्या वेळी तुमचं मूल ओरडलं तेव्हा लक्षात ठेवा, तो आज्ञाभंग नाही आहे, तो न्यूटनचा 3रा लॉ आहे. आणि जर आपण ऐकलो, हसलो आणि योग्य दिशा दिली तर हे बंड समज, प्रेम आणि वाढीचं आंदोलन बनेल. धन्यवाद.